आज आम्हाला न जेवण करता म्हणजेच न लंच करता घरात परत यावं लागलं का ते तुम्हाला पुढे सांगते। सकाळी छान छान आम्ही रेडी झालो होतो आणि हे माझे पांढरे केस बघून ना खूप वाईट वाटायला लागलं आहे। असं वाटतंय म्हातारपण आलं की काय। घरी रस्त्याने जाता जाताच आम्हाला हे पर्पल कलरचं सिलेंडर दिसलं, जे की मी पहिल्यांदा बघत होती। मॉलमध्ये येऊन पोहोचला आणि एक्स्केलेटरवर ना अव्यूला खाली उतरायला खूप मज्जा येते। बघा किती छान असं हॅपी पण होतोय आणि थोडा शाय पण होतोय। असो छान त्याला वाटतं मॉलमध्ये फिरायला, कारण गाड्यांचं काही भीती नसते आणि मस्त इकडे तिकडे तो फिरू शकतो। मला पण खूप छान वाटते मॉलमध्ये आल्यावर, पण हेच असतं की आपल्याला गरजेच्या गोष्टीच घ्यावं, अदरवाईज नाही। छान एक सेक्शन होतं, तिथे फोटोशूट करून घेतलं आणि त्यानंतर ज्या गोष्टीसाठी आम्ही मॉलमध्ये आलो होतो तिथे पोहोचलो ते म्हणजे आयकियाला येण्याच्या मागचं हेच रिझन होतं की आता नवीन घर बनतंय तर आपल्याला बऱ्याच गोष्टींची गरज पडू शकते। सो आम्ही भरपूर डिझाईन्स बघायला आलो होतो की आपण कार्पेंटरकडनं तसं बनवून घ्यायचं, किंवा जर आपल्या बजेटमध्ये शक्य असेल तर बऱ्याच गोष्टी इथनं घेता येईल। अव्यूचं हे बेड खूप फेवरेट होतं, कारण त्याला ना परत परत तिथेच जाऊन खेळायची इच्छा होती। प्रीतमला कबर्ड आवडलं, टेबल आवडला आणि अव्यूला हा डबा आवडला, जो की तो आतापासून प्रिपेअर करतोय शाळेत जाण्यासाठी। एकदम भारी वाटत होतं। किचनच्या बऱ्याच गोष्टी होत्या ज्या माझ्या मनासारख्या होत्या आणि मला घ्यावंसंही वाटत होतं। एकतर प्रॉब्लेम असा असतो ना की मला काचेच्या गोष्टी हाताळायला अजिबात जमत नाही। अव्यू इथे झोपला होता त्यामुळे आम्हाला लंच बाहेर करता शक्य नाही झालं। मग घरी आलं, बेसन भातचा मस्त असा बेत केला, छान असं जेवण करून घेतलं। अव्यूची एनर्जी फुल झाली होती आणि बघा डान्स करून दिवसाचा शेवट केला।